नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 15 फेब्रुवारी। आज आहे महाशिवरात्र। तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिककडून। आणि आता वाजलेत 11:50 झालेले आहेत आणि मी चाललो आहे शिवमंदिरामध्ये। आत्ता लेट का झालं कारण की मी बसूनच राहिलेलो रील बघत। तसं तर मी फ्रेश वगैरे झालो होतो लगभग 10:30 वाजता, नाही सॉरी 11 वाजता, कारण की रात्री व्हिडिओ एडिट केली आणि झोपलो प्रोड्युसिंगला टाकून। सकाळी उठलो 6:30 वाजता, थंबनेल टायटल सर्व एडिट केला आणि मग 7:30 वाजता पुन्हा झोपलो। मग मला जाग आली 10 वाजता डायरेक्ट। आणि आता जाऊया मंदिरामध्ये, पहिले दर्शन घेऊया आणि मग आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करूया। तसं तर देवांचं दर्शन झालेलं आहे घराच्या देवाऱ्यातच, पण शिव मंदिरात जावाच लागेलच। आज आहे महाशिवरात्री, तर चला फटाफट जाऊया, दर्शन घेऊया आणि पुन्हा घरी येऊया। आणि तसं तर आज एक प्लॅन होता पण तो कॅन्सल झालेला आहे आणि पाहूया दुसरा प्लॅन होतो का। तसं तर काल वैभवने रात्री कॉल केला होता की त्र्यंबकेश्वरला चाललो आहे, येतो का, तर मी सांगितलं आज नको, नंतर कधी जाऊ, पण तो गेला आहे, मी बघितलं। आता आपण जाऊया मंदिरात। आता जस्ट दर्शन घेऊन झालेलं आहे। आज थोडीफार गर्दी होती। आता निघालो आहे घरी जाण्यासाठी, पप्पांची गाडी घेऊन आलो होतो। आता घरी जाऊन बघूया काय प्लॅन होतो का आजचा। तसं तर मॅचला जायचा म्हणजे प्लॅन आहे बघायला, तर झाला एक्झिक्यूट तर ते तुम्हाला बघायला भेटेलच। तर मित्रांनो, आता 1:35 झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहे। आम्ही शुक्रवारी क्वालिफाय झालेलो, तर तेच मॅच बघायला चाललो आहे। हर्ष आहे, आयुष आहे, पियुष आहे, म्हणजे आज पाहूया। आज तर गर्दी जास्त पाहिजे शुक्रवारपेक्षा, फायनल डे आहे। तर आता चाललेत स्टेशनपर्यंत, स्टेशनवर जाऊन बघूया कोण कोण आहे। चालून मित्रांनो थकवा लागला आता मला। आज मला खूप वैताग आलाय चालायला आणि माझ्यासोबत आहे हर्ष, ज्याने अजून मला वैताग आणलाय। हर्ष काय बोलतो? आज आम्ही फायनल मारणार। तू खेळणार आहे वाटते भाई, टी शर्ट विशर्ट घालून आलाय। आम्ही आज खेळणार। आम्ही नाही रे, तू म्हणजे मी फ्युचर जागी खेळणार आहे। तर मित्रांनो, आता धावत कसं तरी स्टेशनला पोचलो आहे आणि ट्रेन आलेली आहे बघा, झूम करून दाखवतो, दिसते। आज पहिल्यांदा राईट टाईम आले। आज मला खूप कंटाळा आला होता चालायला, मी धावत आलो शेवटला। समोर पोरं तर दिसतात आणि ट्रेन पण आलेली आहे। पहिल्यांदा टाईमावर आले, ट्रेन लवकर आले, 50ची ट्रेन। तर मित्रांनो, आज बघा सर्व बसलेले आहेत कारण की आम्ही ऑलरेडी रिझर्व केलेला पूर्ण डबा। आज मेघन येणार होता म्हणून पूर्ण डबा रिझर्व केला होता। मेघनसोबत पपलू सेट आलेले आहेत। आज पण असं वाटते खूप लवकर आलेत आम्ही। अजून वाजलेले आहेत 2:15 आणि अजून आमचे सर्व प्लेयर नाही आलेले मिळत आणि आम्ही चालत चालले आहेत माखण्याच्या ग्राउंडवर, कारण की 5 मिनटात चालत जावं लागते, तर तेच करायला लागलेत। आणि माझ्यासोबत आहे गतीश आणि मिहीर। अर्धे प्लेयर तर अजून आले नाही बघा, अर्धे पुढे चालले आहेत, अर्धे पण नाही म्हणा, 3-3 खेळणार आहेत त्याच्यातले। फेब्रुवारी नाही संपला आणि एवढी गरमी लागते, तर मेमध्ये एप्रिलमध्ये काय हालत होईल सांगता नाही येत। रात्री थोडीफारच थंडी लागते, आता थंडी पण कमी झालेली आहे। असं सावलीत आलो ना झाडांच्या तर खूप बरं वाटते, पण उन्हात हालत खराब। मित्रांनो, आम्ही इथे आल्यात पण इथे मॅटर चालू आहे बघा, डेंजर। तिकडे दिसते भाई समोर कुठे, ग्राउंडवर। आता फायनली थोड्याच वेळात आपली मॅच लागणार आहे आणि सर्व पोरं आलेले आहेत आणि वाजलेले आहेत 3:45। अरे चाल ना, चाल। दोघे आपण पाहिलं तर मागच्या मॅचला आपण जयेश आणि मिथून सलामीला पाहिले होते। यादीच्या वेळेला याच चषकामध्ये आपण पाहतोय इथे चांगला नाही आपला काय संबंध आहे, आपला काय 5 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण। चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने धावा तुम्हाला या कराव्याच लागतील।
प्लीज या पण या वेळेला मोठा पार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे एक असं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल, इथे पंचांनी अपील जरूर केली आणि एक नंतर विजयाचा आता एक मॅच जिंकलेले आहेत आणि जर बाय भेटली तर फायनल, नाहीतर सेमीफायनल खेळायला लागेल. आता पाहूया, नशिबाचा खेळ आहे सर्व. अजून आता 3 मॅच बाकी आहेत, त्याच्यानंतर मॅच लागेल आमची. तर 3 मॅच काय करायचं, तर असंच चालत फिरायला लागलं. आज उपवास आहे, आज मी फक्त पाणी पिणार आहे. जर तुम्ही नवरात्रीचं व्लॉग बघितलं असेल तर एक टाईम जेवत होतो, पण आता डायरेक्ट उद्या सकाळी मी पाणी पितोय. बाकी सर्व आल्यात ऊसाचा रस प्यायला. आदित्य पाटील, प्रथमेश, हर्ष, पियुष, राज आणि बंधू ऊसाचा रस पित आहेत इनिंग ब्रेकमध्ये, म्हणजे मॅचच्या ब्रेकमध्ये. आता 3 मॅच नंतर पुन्हा आमची मॅच आहे. प्रथमेश राऊत खास ट्रेन पकडून आलेले आहे, धावत धावत. मॅटर झालाय तो बघायला चाललाय. बोलतो पहिले मॅटर सॉल्व्ह करायला आलाय तो बोईसरवरून खास. बॅक स्टेजवर यांची कचोरी पार्टी चालू आहे बघा. कचोरीवरून भांडायला लागल्यात धनीत आणि निनाद. एक कचोरी कमी भेटली वाटते निनादला. अरे माय गॉड, पूर्ण पिशवी भरून घेऊन आला आहे प्रथमेश राऊत. मॅचची मजा घेताना. याच्यानंतर अजून एक मॅच आहे. जर आम्हाला बाय नाही भेटली तर याच्यानंतर खेळायला लागेल. काय प्रथमेश? मला असं बाय भेटणार आहे बाय भेटली पाहिजे, डायरेक्ट फायनल खेळायची आहे आणि कप घेऊन जायचं. कप तर एक फिक्सच आहे. 3-2-1 वरचा कप आहे. 1 नंबरचाच घेऊन जायचा आहे आज. 2026ची सुरुवात आम्हाला एक चांगली करायची आहे. 1 लाखाची चिठ्ठी उडवण्यात आलेली आहे. पाहूया काय होते. नशिबाचा खेळ आहे. संघ म्हणजेच आई आशापुरी एडवण टीमला खेळावं फायनल फायनल. आता डिंग डॉंग टाळ्यांचा कडकडाट करणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या 3 दिवस या स्पर्धेला अप्रतिम आवाज दिला. मनोज पाटील 2 फायनलची मॅच चालू झालेली आहे. बॅटिंग आहे आमची आणि 2 ओव्हरची मॅच आहे आज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हात थोडेसे वर राहिले आणि चेंडू त्याच्या हाताच्या खालून गेला. शॉट रे शाबास शाबास शाबास. एकदा परत होताना आपल्याला पाहायला गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. संघ मात्र खुश असेल, परंतु या मोठा फटका आल्यामध्ये 1 षटक 7 धावा 3 गडी बाद दोन्ही गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती. राज आणि हर्षने. आपण पाहतोय उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खूपच सुंदर मॅच होत आहे. 3 बॉल 3 रन पाहिजे समोरच्या टीमला. पाहूया आता मॅचचं काय होते. खूप खतरनाक मॅच झालेली आहे फायनलची. 2 बॉल 2 आकडे तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला फायनलची मॅच खूप रोमांचक झाली. आम्ही पराभूत झालो, पण मॅच खूप भारी झाली. म्हणजे आपल्या टीमला सेकंड प्राइज भेटलेलंच आहे आता. आणि हे सर्व आपले गावकरी बंधू खूप चांगले खेळले. आपले प्लेयर्स विषयच नाही. फक्त थोड्या करता फायनल गेली. शेवटच्या बॉलापर्यंत मॅच गेली. धन्यवाद असेल गौरव पाटील एक मॅच संपलेली आहे आणि दुसरी चालू झालेली आहे. इंडिया वर्सेस पाकिस्तान. 4 रन. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यपूर्ण आपण पाहू शकला असं विकी 11 उमरोळी संघ द्वितीय मालिकेशी कोणाशी सहभागी होते. सुरेखा सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश ठकाजी तरे यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये व उत्कृष्ट दर्जाचा चषक द्वितीय
मी गीताताई पाटील यांना विनंती करेन आणि त्याचप्रमाणे दिलीपजी तरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे 50,000 रुपये रोख रक्कम आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ट्रॉफी आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. संपूर्ण विकी 11 विकी पाटील कॉंग्रॅच्युलेशन. आणि गीताताई पाटील यांच्या आपण पाहिलं तर आईच्या स्मरणार्थ. तर आता वाजलेले आहेत 9. व्हिडिओ ऑलमोस्ट एडिट झालेली आहे आणि मी घरी आलो होतो 8 वाजता. मग मी व्हिडिओ एडिटिंगलाच बसलो होतो. काय करणार, आज करण्यासाठी कायच नव्हतं कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नाही मिळत, फक्त पाणी पिलेलं आहे. आणि आता उद्या सकाळी डायरेक्ट नाश्ता करू. उद्या सकाळी बाहेर जायचं आहे खरं म्हणजे. तर आता काय व्हिडिओ प्रोड्यूस करतो, थंबनेल एडिट करतो आणि लवकरच झोपतो आणि उद्या सकाळी लवकर उठूया. 8ची ट्रेन पकडायची आहे. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल, कारण आज आपण रनर अप होतो. मॅच बघायला गेलेलो तिकडे. गावाची टीम फायनल जिंकली नाही, त्याचं थोडं दुःख आहे, पण एक ट्रॉफी तर आली. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये फुल एनर्जीमध्ये. बाय बाय.